कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋतुजा सावीला विचारते की तुझी आई कुठे आहे. त्यावर सावी म्हणते की तिला एक फोन आला होता, त्यानंतर ती बाहेर गेली. आणि ते ऐकून ऋतुजा लगेच म्हणते आणि राघव सुद्धा घरात नाहीये आणि सिंधूला सुद्धा कॉल आल्यानंतर ती बाहेर गेली आहे. जे ते दोघे एकत्र नसतील ना. ऋतुजाचं मात्र ते बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर राजश्री ऋतुजाला गप्प करत म्हणते की तू काहीतरी बोलू नकोस, माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याच वेळेस रेश्मा तिथे येत म्हणते की राघव भाऊजींवर तुमचा विश्वास आहे, पण त्या सिंधूवर तुमचा विश्वास आहे का? आणि ती जर राघव भाऊजींना बाहेर कुठेतरी घेऊन गेली असेल तर. आणि ते रेश्माचं ते बोलणं ऐकून राणी काळजीत पडते आणि ती मनाशी म्हणते की तेव्हा मी जो काही विचार करत आहे तो खोटा ठरू देत. तर दुसरीकडे सिंधू ही अन्वीला विचारते या क्लबला दुसरा सुद्धा एक दरवाजा आहे का? आणि त्यावर अन्वी म्हणते हो. तर सिंधू तिला सांगते की आपण त्याच दरवाजातून बाहेर पडू. त्यावर अन्वी म्हणते की हो म्हणते आणि त्यानंतर ती रडतच सिंधूला विचारते की सिम्मा, तुला कसं कळलं की तू मुलगा माझ्याशी नेमकं काय बोलतोय? त्यावर सिंधू सांगते की मी तुला कॉल केला होता, मी तुला कॉल करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावर अन्वी म्हणते की हो सिम्मा, मला माहितीये तू मला सतत कॉल करत होती, मात्र त्या मुलाने मला तुझा कॉल रिसीव्ह करून दिला नाही आणि माझी पर्स सुद्धा त्याच्याकडेच ठेवली. त्यावर सिंधू म्हणते की हो. त्यावर अन्वी म्हणते की त्यावेळेस तुझा कॉल रिसीव्ह झाला होता आणि मला तुझं सगळं बोलणं ऐकू येत होतं. त्या मुलाने तुझ्या ड्रिंक्स मध्ये सुद्धा काहीतरी मिक्स केलं होतं. हे ऐकून मात्र अन्वीला मोठा धक्काच बसतो आणि ती रडते आणि सिंधूचे आभार मानत म्हणते की सिम्मा, तू वेळेत इथे आली त्यामुळे मी वाचले, नाही तर माझ्यासोबत काय झालं असतं ना याचा मी विचारही केला नाही. त्यावर सिंधू म्हणते की अन्वी, मी आज इथे आले खरं आहे, पण इतर वेळेस काय, तुझं रक्षण तुला स्वतःलाच करायला हवं आणि त्यासाठी तू स्ट्रॉंग हवं. त्यावर अन्वी रडतच हो म्हणते. तर सिंधू तिला समजावते आणि घरी सर्वजण तुला सांगत होते की आज दिवाळीचं बाहेर पडू नकोस. घरचे जर आपल्याला काही सांगत आहे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. त्यावर अन्वी हो म्हणते आणि सिंधू तिला सांगते की यापुढे आपण कुठे जातोय आणि कोणत्या माणसांसोबत आहोत आणि आपण तिथे काय खात पीत आहोत, या सगळ्या गोष्टींकडे तुझं लक्ष हवं. उगाच तू भावनेच्या भरात कोणताही गोष्टींच्या आहारी जाऊ नकोस. आणि त्यावर अन्वी सुद्धा हो म्हणते. त्यानंतर अन्वी रडतच म्हणते की सिम्मा, आता माझं स्वप्न नाही पूर्ण होणार, मी मॉडेलिंग नाही करू शकणार. मात्र त्यावर सिंधू तिला समजावते अन्वी, तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. यापुढे तुला जर कशाची गरज असेल तू मला सांग. आणि त्यावर अन्वी सुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे राघव त्या क्लबची तपासणी करत असतो आणि त्याच वेळी अन्वीची पर्स धक्का लागून काही बॉटल्स खाली पडतात आणि त्यामुळे ती आणि सिंधू खूपच घाबरतात. राघव लगेच त्या दिशेने जाण्यासाठी निघतो, मात्र तो सिंधू आणि अन्वीपर्यंत पोहोचणार इतक्यात एक कॉन्स्टेबल तिथे येतो आणि त्याला सांगतो की आम्ही त्या ड्रग पेडरला अटक केली आहे. त्यामुळे राघव तिकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे सिंधू आणि अन्वी संधी साधून क्लब मधून बाहेर पडतात. तर राघवचं नेमकं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि तो त्यांचा पाठलाग करत येतो. सिंधू आणि अन्वी रस्त्याने पळत असतात. एका ठिकाणी सिंधू आणि अन्वीला दुसऱ्या रस्त्याने जायला सांगते, ती मात्र तिथेच थांबते आणि त्यानंतर तिथे राघव पाठीमागून येतो. सिंधूवर गन रखतो आणि तिला थांबायला सांगतो. मात्र सिंधू ज्या वेळेस पाठीमागे वळून बघते तेव्हा मात्र राघवला मोठा धक्काच बसतो. तो सिंधूला विचारतो की तू इथे काय करतेस? त्यावर सिंधू सांगते की मी पार्टीसाठी आले होते आणि त्यामुळे. हे ऐकून राघव तिच्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणतो की तू हे काय बोलतेस? मात्र सिंधू रागातच म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत. आणि त्यावेळेस राघव सुद्धा म्हणतो की डॉक्टर सिंधू सावंत, तुमचा युगो थोडा वेळ बाजूला ठेवा आणि नेमकं काय घडलं ते मला सांगा. मी इथे कशासाठी आला होता? आणि त्यावर सिंधू सांगते की मी इथे पार्टीसाठी आले होते, तुम्हाला बघितलं आणि तुमचं माझ्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून तेथून पळाले. मात्र राघव म्हणतो की जर असं असेल तर मला तुम्हाला अटक करावी लागेल. आणि त्यावर सिंधू म्हणते की ठीक आहे. ती स्वतःचे हात पुढे करत राघवला सांगते की करा मला अटक. आणि त्यामुळे राघव हा हातकड्या बाहेर काढतो आणि पुन्हा एकदा सिंधूला विचारतो, प्लीज मला सांग, तू नक्की इथे काय
करत होती. मात्र सिंधू म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना, मी इथे पार्टी करण्यासाठी आली होते. तुम्ही मला करा अटक. आणि त्यामुळे नाईलाजाने राघव सिंधूला अटक करतो आणि त्याच वेळेस अन्वी तिथे येते. ती मोठ्याने म्हणते की थांब मामा. आणि अन्वीला बघून मात्र राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. अन्वी धावत पळत त्या दोघांजवळ येते. सिंधू तिला विचारत असते की तू इथे कशासाठी आली. त्यानंतर अन्वी म्हणते की थांब सिम्बा, मला राघव मामाला खरं काहीतरी सांगू दे. आणि त्यानंतर ती राघवला सांगते की मी आले होते, सिम्मा नाही, ती मला वाचवण्यासाठी आली आहे. त्यामुळे राघव तिला विचारतो की अन्वी तू सुद्धा ड्रग्ज घेते का. आणि त्यावर अन्वी म्हणते की नाही मामा, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, मी असं काही करत नाही. मग ती राघवला आतापर्यंत घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ते सगळं काही ऐकून राघवला मोठा धक्काच बसतो. तो अन्वीला विचारतो की इतकं सगळं घडून गेलं, तू मला काहीच का नाही सांगितलं, तू एकदाही मला विश्वासात का नाही घेतलं अन्वी. आणि त्यानंतर अन्वी रडतच राघवची माफी मागते. नंतर राघव तिला म्हणतो की जर तुला अशा कामासाठी तुला या ठिकाणी यायचं होतं तर घरी सांगायचं ना, घरातलं कोणीतरी तुझ्या सोबत आलं असतं. मात्र अन्वी म्हणते की राघव मामा, माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण घरातील कोणीही माझ्या सोबत इथे आलं नसतं, कारण मुळातच त्यांना हे सगळं मान्य नाहीये. कोणीही मला सपोर्ट करत नाही आणि कोणीही मला समजून घेत नाही. आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून मात्र राघवला खूप वाईट वाटतं आणि अन्वी रडतच त्याची आणि सिंधूची माफी मागत असते. आणि त्यानंतर सिंधू राघवला म्हणते की आज जो काही प्रकार घडला तो तुम्ही घरी सांगू नका, कारण अन्वीने या क्षेत्रामध्ये काम करायचं नाही हे घरच्यांना मान्य नाहीये. तर त्यांना हे सगळं समजलं तर खूपच अवघड होईल. त्यामुळे प्लीज तुम्ही आता लगेच ही गोष्ट कोणालाही सांगू नका. हवं तर योग्य वेळ बघून नंतर सांगा. त्यावर राघव सुद्धा म्हणतो की ठीक आहे. सिंधू तसं त्याच्याकडनं प्रॉमिस घेते. आणि त्यानंतर राघव अन्वीला सुद्धा सांगतो तू तुझं स्वप्न नक्की पूर्ण कर, मी आहे तुझ्या सोबत. यापुढे काही करताना तू मला आधी सांगत जा. आणि त्यावर मात्र अन्वी सुद्धा हो म्हणते. ते तिघे जण घरी जाण्यासाठी निघतात. घरी सर्वजण अन्वीचीच वाट बघत असतात. ते सर्वजण मात्र खूप काळजीत असतात. तर त्याच वेळी तिथे राघव आणि सिंधू येतात आणि त्या दोघांना एकत्र बघून सगळ्यांनाच मात्र मोठा धक्का बसतो. तुझ्या म्हणत असे की बघा मी म्हणत होते ना, दोघे जण एकत्र असणार. आणि त्यामुळे रुक्मिणी राघव आणि सिंधूला वाटेल ते सुनवायला सुरुवात करते. राघव तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण की काकू तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. मात्र रुक्मिणी काकू मात्र काही ऐकूनच घ्यायला तयार नसते. ती उलट राघवला म्हणते की मी तुला हेच संस्कार केले का. मी असं वागताना तुझ्या मनामध्ये एकदाही राणीचा विचार आला नाही का. या मुलीवर तर आमचा विश्वास नाहीये, पण तू असं वागशील आम्हाला असं वाटलंच नाही. राजश्री सुद्धा म्हणत असते गो तू तर मला वचन दिलं होतं ना, मग असं वागताना तुला काहीच वाटलं नाही का. तर सगळं बोलणं ऐकून राघव खूप चिडतो आणि त्यानंतर तो म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यानंतर सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत. मात्र राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू, हे लोक तुम्हाला वाटेल ते बोलत आहे आणि तुम्ही ती सहन करण्याची खरंच काही गरज नाही. मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पाळू शकत नाही. मला यांना खरं काय आहे ते सांगायलाच पाहिजे. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विनू हा रांगोळीवरून पाय घसरून पडतो. सिंधू पटकन त्याला सावरण्यासाठी जाते. त्यावेळी तिचा धक्का राणीला लागतो. त्यामुळे राणीच्या हातामध्ये असणारी उठण्याची वाटी उडते. मात्र सिंधू पटकन तिला पकडते. मात्र उठणं राघवच्या अंगावर पडते तर सिंधू सॉरी म्हणत पटकन ते पुसण्यासाठी जाते. मात्र हे सगळ्या गडबडीमध्ये सिंधूच्या हातातून उडलेल्या वाटीतून राघवला उठणे लागते. हे बघून मात्र राणी खूप चिडते. या मालिकेच्या पुढील भागातील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.